मराठा आरक्षणासाठी स्वतःची गाडी जाळणारे याशिवाय गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला झाला त्यानंतर चर्चेत आलेलं नाव म्हणजे मंगेश साबळे यांनी आज जालना लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। ते आपल्याबरोबर आहे। एक असा एक सूर आहे, कुठेतरी तुमचं मत किंवा तुमची उमेदवारी दाखल होणं म्हणजे अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांना मदत करणे असा एक सूर आहे। हा कोणाचा सूर आहे? जे पक्षाचे आहेत कार्यकर्ते त्यांचा हा सूर आहे, पण जी सामान्य जनता आहे, जे शेतकरी आहे, कष्टकरी लोक आहे, गोरगरीब आहे, 18 पगड जाती त्यांचा आकांत आहे। त्यांचा आकांत त्या लोकसभे मांडण्यासाठी मी हा फॉर्म भरलेला आहे आणि त्यांच्या बाजूने बोलायला कोणी तयार नाही। 25-25 वर्ष त्यांच्या विषयावर कोणी बोलायला तयार नाही। स्वतःचेच घरं यांनी मोठे केलेत म्हणून शेतकऱ्यांचं पोरगं आता शेतकऱ्यांसाठी लढण्यासाठी या ठिकाणी रिंगणात उतरलं, तर यांचं पोट दुखतंय म्हणून हा सूर आहे। बरं, आता एक मराठा आंदोलनासाठी तुम्ही खूप सक्रिय होता, त्या अनुषंगाने काही आपला एजेंडा आहे, यासोबतच काही लोकसभेला काही व्यापक अशा भूमिका असतात प्रत्येकाच्या, तसं काही तुमचं ठरवलं? एका विशिष्ट जातीसाठी नव्हे तर 18 पगड जातींना, दीन दलित गोरगरीब कष्टकरी बांधवांना, शेतकरी बांधवांना, मुस्लिम बांधवांना सोबत घेऊन लोकसभा हा देशाची सभा आहे। देशाचं ते एक मोठं त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला पार्लमेंट आहे। तर त्या पार्लमेंटमध्ये सर्व प्रश्न उचलणे, लाईटचा असेल, आरोग्याचा असेल, शिक्षणाचा असेल, रस्त्याचा असेल, या सगळ्या गोष्टीवर विचार करण्यासाठी, तिथं आकांत मांडण्यासाठी त्या ठिकाणी हा फॉर्म। जरांगे पाटलांनी आपलं कोणाला समर्थन नाही, आपलं कोणी फोटो वापरू नये, नाव देखील वापरू नये अशा प्रकारचं जाहीर केलं, तरी तुमचा उमेदवारी अर्ज दाखल होणे कुठंतरी समाजाचं हित आहे असं देखील काय आंदोलकांच्या भावना? आता हे आंदोलकांच्या जनसामान्यांच्या भावना असू शकतात, पण आम्ही सन्माननीय जरांगे पाटील मनोजदादा यांचं सांगितलं आहे की समाज बांधवांना की कुणीही फोटो वापरू नये, कुणीही पोस्टर वापरू नये। आपल्याला ही निवडणूक 18 पगड जातींना, दीन दलित गोरगरीब बांधवांना सोबत घेऊन लढायची आहे आणि विजय खेचून आणायचा आहे। तुम्ही तसं आव्हान केलं आहे की जरांगे पाटलांचा फोटो नाही वापरायचा? हां, आव्हान केलं आहे। दादांचीच इच्छा आहे की माझं नाव या निवडणुकीसोबत कोणीही जोडू नये। अपक्ष कुठलाही मी पाठिंबा दिलेला नाही। दादांच्या भावनेचा आम्ही आदर करतो, तर समाजाच्या भावनेचा तो कुठेतरी आदर करावा या ठिकाणी लागतोय, कारण भाजपला या ठिकाणी काँग्रेस पर्याय असू शकत नाही जालन्यामध्ये। कसा? कारण मागच्या 35 वर्षापासून काँग्रेस निवडणूक लढते। काँग्रेसला मागच्या 7 निवडणुकीमध्ये भाजप विरोधात विजय मिळवता आलेला नाही, म्हणून आतासुद्धा काँग्रेसला विजय मिळणार नाही। शेतकऱ्यांसाठी लढणारा, शेतकऱ्यांसाठी आकांत करणारा, त्यांच्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर येणारा उमेदवार हवा, त्यांच्या भावना त्या लोकसभेत मांडणारा हवा, तो शेतकऱ्यांना आता शोधलाय आणि जनतेनेच या ठिकाणी हा उमेदवारी अर्ज दाखल केला। 35 वर्ष काँग्रेसला जे साध्य झालं ते मंगेश साबळेंना कुठल्या बेसवरती साध्य होईल असं वाटतं? जनतेचा आकांत आहे, जनतेवर जो अन्याय झाला आहे। 35 वर्ष काँग्रेसला जमलं नाही, कारण काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना हे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत। निवडून आलं की मंत्रिपदासाठी इकडे जाणं, तिकडे जाणं, लोकांचा विश्वास या पक्षावरून उडालेला आहे। लोकांना स्वतःसाठी बोलणारा माणूस हवा आहे। जसं की सन्माननीय मनोजदादांनी सांगितलं, दाखवून दिलं की वर्षभराच्या एका त्यांच्या या आंदोलनातून सरकार पायथ्याशी येतं। हे लोकांना आता विश्वास कुठेतरी बसला की सामान्याचे पोरंसुद्धा आपल्यासाठी लढू शकतात आणि सरकारला ते झुकवू शकतात, पाहिजे ते मागून घेऊ शकतात। जरांगेंचा एक शब्द होता की ज्याला पाडायचं त्याला पाड। हो, मग आता जनता ज्याला पाडायचं त्याला पाडेल। बरं, रावसाहेब दानवेबद्दल काय आहे तुमचं? म्हणजे आता मला असं म्हणायचं की गेल्या 20-35 वर्ष ते या ठिकाणी उमेदवार होते, निवडून देखील आले, बऱ्यापैकी इथला विकास झाला आहे नाही झाला? कारण त्यांचा तो दावा आहे की विकास झालेला, त्यांचा दावा आहे की विकास जालना जिल्ह्याचा झाला आहे, पण आज वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातील सर्वात मागासलेला जिल्हा म्हणून जालना जिल्ह्याकडे बघण्यात येतं। त्यांच्या गावातून जवखेड्यातून एक सिमेंट रस्ता झाला म्हणून काही जालन्याचा विकास झाला असं म्हणता येणार नाही। बरेच पत्र्याचे कॉलेज आहे, हॉस्पिटल बंद आहे, शाळा बंद आहे, अंगणवाड्याचे इमारती या ठिकाणी नाही, आरोग्य व्यवस्था नाही, कुठली शिक्षण व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, लाईटची व्यवस्था नाही। एकही मुद्द्यावर या माणसाने मागच्या 25 वर्षामध्ये लोकसभेमध्ये मांडलेला नाही। शेतकऱ्यासाठी एकही मुद्दा मांडलेला आहे। समाजासाठी जाऊ द्या, मराठा समाजासाठी जाऊ द्या, 18 पगड जातींसाठी, मुस्लिम समाजासाठी कुठल्याही विषयावर हा माणूस बोलायला तयार नाही। फक्त जातीवाद करायचा आणि निवडून यायचं हेच 25 वर्षापासून सुरू आहे। आणि म्हणून आता कुठेतरी तरुण पोरांना हे लक्षात आलेलं आहे की त्यांचं शिक्षण धोक्यात आहे, त्यांचं आरोग्य धोक्यात आहे, म्हणून आता बदल हवा आहे आणि दानवेंच्या माध्यमातून दानवेंना पाडून एक नवीन चेहरा त्या संसदेत पाठवून बदल तरुण घडवून आणतील। दानवे पडतील यावेळेस तुमच्या? नक्कीच दानवेला जनता पाडेल। पण असं तेच मी परत एक तुम्हाला रिपीट करतो, कुठेतरी अप्रत्यक्षपणे रावसाहेब दानवेंना फायदा होऊ शकतो असं एक राजकीय तर्क आहे, चर्चा आहे लोकांच्या। तुमच्याच पद्धतीने तुम्ही म्हणत असाल त्याला अफवा आहे, कुठेतरी कल्याण काळेला डॅमेज करण्यासाठी मंगेश साबळे उभे राहिले। कल्याण काळे तर माझ्यात ही लढत नाहीच आहे, ही लढत रावसाहेब दानवे वर्सेस मंगेश साबळे आहे। कारण मी ज्या ज्या गावामध्ये जातोय, 100-150 गावापर्यंत मी आतापर्यंत फिरलोय, तर गावामध्ये गाव अख्ख्या मंदिरामध्ये शपथा घ्यायला लागलेत की तुम्ही आता फॉर्म भरताय, तुम्ही माघार घेऊ नका।
दरवेळी आम्ही फटाके आणतो, ढोल आणतो, वरात सजवतो, पण आमचा नवरदेव पळून जातो या ठिकाणी, अशा भावना लोकांच्या आहेत. आणि जे 25 वर्षापासून भाजपला मतदान करतायत त्यांना सुद्धा आता दानवेंना मतदान करायचं नाही, नाविलाजाने. वडिलाकडे बघून मुलगी आता पसंत त्यांना करायची नाही, मोदींकडे बघून दानवेंना त्यांना मतदान करायचं नाही. पण ते म्हणतात की आम्ही हाताला सुद्धा, काँग्रेसला सुद्धा मतदान या ठिकाणी करू शकत नाही. जर का तुम्ही उभे राहिले नाही तर नाविलाजाने आम्हाला भाजपला मतदान करावं लागेल. भाजपचं सुद्धा 70% मतदान या ठिकाणी अपक्ष उमेदवाराला, शेतकऱ्यासाठी लढणाऱ्या, समाजासाठी लढणाऱ्या उमेदवाराला होणार आहे. काळ्यांचा यात काही संबंध नाही. काँग्रेस तर तसंही येणारच नाही आहे सध्या. कसं येत नाही? 35 वर्ष झाले ते उमेदवार सक्षम देत नाही आहे. त्यांचा उमेदवार समाजावर बोलत नाही, 18 पगड जातींसाठी बोलत नाही. जेव्हा त्यांच्या राहुल गांधींवर ईडी लागते तेव्हा रस्ता रोको आंदोलन करायला येतात. जेव्हा लाठीचार्ज होतो, SIT आमच्या नेत्यावर लागते तेव्हा हे बोलत नाही, बिळात जाऊन बसतात. ना सत्ताधारी बोलतात ना विरोधक बोलतात. यांच्या नेत्यावर ईडी कारवाई झाली की लगेच झेंडे घेऊन रस्त्यावर येतात. हे लोकांच्या आता लक्षात आलेलं आहे की यांच्यासाठी लढत नाही, त्यांच्या लेकरा बाळांना मोठं करण्यासाठी हे लढत आहे. आता 29 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा तारीख आहे. विषयच नाही मागे घ्यायचा, लढणार आहे आम्ही, जनतेत जाऊन लढणार आहे. जनतेवर निर्णय आम्ही आता ठेवलेला आहे आणि जनता नवीन चेहऱ्याला यावेळी संधी देणार आहे असं प्रसारावरून आम्हाला दिसतंय. दानवेंबाबत तुम्ही कुठे तक्रार करताना आता भाषणामध्ये कुठे दिसत? दानवेंबाबत तक्रार करण्याचा विषयच नाही. आता हे उमेदवारी अर्ज हे झाल्यानंतर, कन्फर्म झाल्यानंतर दिसेलच की त्यांच्या काय कामं आहे, त्यांनी 25 वर्षात काय कामं याच्यात केली आहेत. ते सांगतायत की आमचे 5-5 मित्र पक्षाचे आणि आमचे आमदार आहे. 5-5 यांच्या आणि मित्र पक्षाचे आमदार या जिल्ह्यामध्ये असताना देखील विकास किती खालावलेला आहे. शिक्षणावर भर नाही, आरोग्यावर भर नाही. शेतकऱ्यांच्या जेव्हा दुष्काळ बोलतो, अतिवृष्टी होते तेव्हा हे बोलायला तयार नाही. यांच्या पोरांना आमदार केलं, सुनांना जिल्हा परिषद सदस्य केलं, यांच्या प्रॉपर्ट्या आहे, इड्या सगळ्या गोष्टीवर आम्ही बोलणार आहोत. आता किती वेळेस या ठिकाणी सत्तेचा उपयोग करून लोकांना मुंडके दाबायचे, पोरांवर गुन्हे दाखल करायचे, जो विरोधात बोलेल त्याला पोलीस स्टेशनला नेऊन या ठिकाणी गुन्हे दाखल करायचे. हा सगळा प्रकार त्यांचा आम्ही सत्तेसमोर ठेवणार आहोत. हाच रोष तुमच्या भोवती एकत्रित केला असं रोष आहे, ऑलरेडी रोष आहे, पण जनतेला पर्याय नाही. जसं की मी सांगितलं की 25 वर्षापासून लोक भाजपला मतदान करतायत, पण नाविलाजाने ते काँग्रेसला मतदान करण्याची त्यांची इच्छा नाही आहे. पण नाविलाजाने परत त्यांना भाजपला मतदान करावं लागतं आहे, कारण काँग्रेस हा बेस्ट पर्याय त्यांच्यासाठी नाही. म्हणून पर्याय निर्माण या ठिकाणी आपण करून देतो. काँग्रेसचा विषयच येत नाही. भाजप वर्सेस मंगेश साबळे, भाजप वर्सेस जनता, या ठिकाणी हा रोष आपल्याला या निवडणुकीत बघायला मिळणार आहे. एकूणच अशाच प्रकारचा रोष कुठेतरी आपल्या पारड्यात पडेल असं त्यांचा दावा आहे. रवी मुंडे, ABP माझा, जालना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.